मुश्रीफ साहेब, आंबेडकर साहेब आणि सतीश पाटील साहेब यांचं स्वागत करतो. त्याचबरोबर शरण साहित्य अध्यासनासाठी तिचा हा जो भरीव निधी दिलेला आहे त्याबद्दल मी आभार मानतो. विद्यापीठाकडून या पुढं काही कमी पडणार नाही याची पण ग्वाही देतो. आणि शरण साहित्य अध्यासनामध्ये जी मूल्य तत्व सांगितलेली आहेत त्याच्यामध्ये इक्वॅलिटी आहे, त्याच्यामध्ये धार्मिक समानता आहे आणि या सर्वांचं शिवाजी विद्यापीठामध्ये जतन करण्यात येईल अशी या प्रसंगी मी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. च्या वतीनं आयोजित आजचा हा कार्यक्रम शरण साहित्य अध्यासनाचे पहिल्या टप्प्याचा शुभारंभ या ठिकाणी ज्यांच्या अमृत हस्ते झाला ते पालकमंत्री प्रकाशराव आंबेडकरजी, आमदार मुश्रीफ साहेब, कुलगुरू कामत सर, जाधव मॅडम, सर्वच शिवाजी विद्यापीठातले आमचे सर्व सहकारी आणि या अध्यासनासाठी प्रयत्न करणारे आपण सर्व सहकारी. बरेच वर्षापासून याची मागणी होती आणि मुश्रीफ साहेब पालकमंत्री असताना त्याला पहिली मंजुरी आपल्याला मिळाली आणि त्यानंतर आंबेडकर साहेब आता ही पहिल्या टप्प्यातली इमारत पूर्ण झालेली आहे, तर दुसऱ्या टप्प्याला आपल्याला गती द्यावी अशी आमची आपल्याला विनंती या ठिकाणी असणार आहे. कारण की ज्याचा उल्लेख कामत सरांनी केला की इक्वॅलिटी ही शाहू महाराजांची भूमी आहे आणि या भूमीमध्ये हा मेसेज जाणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं या अध्यासनाला एक रूप येणं, उद्याच्या भविष्यकाळातल्या पिढीला आपला इतिहास माहिती असणं गरजेचं आहे. कारण की महाराष्ट्र ही सुदैवानं संतांची भूमी राहिलेली आहे आणि या भूमीतून अनेक संत मोठे झालेले आहेत, परंतु बसवांनांचा विचार हा अगदी देश पातळीवर आणि जागतिक पातळीवर नेण्याचं काम या अध्यासनाच्या माध्यमातून होईल आणि पुढच्या पिढीला आपला इतिहास काय होता हे कळण्याच्या दृष्टीनं ह्याला गती देणं अभिप्रेत आहे. आम्हा सगळ्यांचं सहकार्य तर नेहमीच आहे. आपणही पालकमंत्री म्हणून याला सहकार्य करावा अशा अपेक्षा व्यक्त करतो. या अध्यासनाला माझ्या वतीनं सदिच्छा देतो, शुभेच्छा देतो आणि 2 शब्द सांगतो. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या वतीनं शरण साहित्य अध्यासन लोकार्पण आणि उद्घाटन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार आंबेडकर साहेब, या कार्यक्रमाला आमच्या आधी उपस्थित असलेले म्हणजे एवढ्या व्यस्त कार्यक्रमातून आमचे मित्र सत्यजित पगट्टी पाटील, या ठिकाणी आमचे कागलचे नुकतेच या विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून जी नियुक्ती झालेली आहे डॉक्टर रजनीश कामत, आपल्या कुलगुरू डॉक्टर ज्योती जाधव, या ठिकाणी समन्वयक तृप्ती करिकट्टी आणि कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे, सर्व विभाग प्रमुख आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित सरलाताईंचं नाव घेतलेली सगळेच आले. त्यामध्ये सरलाताई आणि सर्व आपण वीरशैव समाजाची सर्व प्रमुख मंडळी आणि या कार्यक्रमाला उपस्थित नागरिक बंधू भगिनी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आज आपण शिवाजी विद्यापीठामध्ये बसवेश्वर महाराजांच्या जीवन कार्यावर जे अध्यासन तयार केलं त्याचा पहिल्या टप्प्याचं काम आपण आता शुभारंभ केलेला आणि मगाशीच मी पालकमंत्र्यांनी सांगितलं की 5 कोटीचा निधी आपण याला मंजूर केलेला होता. 2 कोटी निधी त्यावेळेला देण्यात आलेला होता. आता राहिलेला निधीसुद्धा त्यांच्या ज्या आवश्यक गरजा ज्या आहेत एक वेळ आपण कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकामाला बोलवून घ्यावं आणि यामध्ये जे काम करतायत सरलाताई असतील किंवा निधी सगळ्या सहकार्यांना जे आवश्यक असेल ते राहिलेला निधी तरतूद करावी अशी विनंती मी आंबेडकर साहेबांना करतो. वास्तविक विद्यापीठाचं काम हे संशोधनाचं काम असतं. विद्यापीठाची निर्माण झाली ती संशोधनासाठी निर्माण झाली आणि म्हणून बसवेश्वर महाराजांनी केलेलं जे जीवन कार्यामध्ये त्याचा इक्वॅलिटीचा उल्लेख कामतसाहेबांनी केला. कारण बसवेश्वर महाराज हे असे होऊन गेले युग प्रवर्तक आणि क्रांतिकारक असा आपण त्याचा उल्लेख करतो. त्यांनी अनेक क्रांतिकारक निर्णय त्या काळामध्ये घेतलेले होते. विज्ञान असेल, आपला आता जो पुरोगामी विचार असेल, अशा सगळ्या विचारांचं त्या काळामध्ये त्यांनी फार मोठं काम या समाजासाठी केलं आणि एक समाज असा तयार त्यांनी केला की आपल्या जीवन कार्यावर, आपल्या नैतिक मूल्यावर
चालणारा एक समाज त्यांनी निर्माण केलेला आहे. कारण माझ्या मतदारसंघामध्ये फार मोठी संख्या असल्यामुळं मला तुम्हाला वजा करून काय करता येत नाही. आणि आज एक चांगला दिवस आहे की नरसोशी महाराज जे आहेत आपले त्यांचाच वाढदिवस आहे. मी त्यांचा शुभेच्छा देऊन त्यांचा आशीर्वाद घेऊन मी या कार्यक्रमाला आलो. आणि म्हणून आपल्या या अध्यासनासाठी जे आम्हाला करता येईल ते आम्ही निश्चितपणाने करू. आणि एक आपण अध्यासन बनवू की बसवेश्वर महाराजांचं जीवनकार्य, त्यांचं चरित्र आणि त्यांनी केलेला संपूर्ण प्रवास हा मला वाटतं या अध्यासनातून आपल्या सगळ्या जनतेला समजेल अशा प्रकारची अपेक्षा मी या निमित्ताने करतो. आज मला आणि आंबेडकर साहेबांना आमच्या दोघाहीकडे आरोग्य खातं आहे. माझ्याकडे आरोग्याचं शिक्षण आहे आणि आरोग्य सार्वजनिक हे त्यांच्या आणि दोघांचा आढावा आज मुख्यमंत्री घेणार आहे. दररोजीला घेत आहेत. गेल्या वेळेला आंबेडकर साहेब तिथे उपस्थित होते, मी भेशीवर होतो, म्हणून आम्ही दोघांनी आज जायचं ठरवलं. तुमची सगळ्यांची अडचण झाली कारण 11 वाजताची वेळ दिली होती. दर सोमवारी आम्ही इथं असतोच, पण तो अशा या अचानकपणानं मिटिंग बोलावल्यामुळं आम्हाला लवकर जावं लागलं. तुम्हाला सगळ्यांना त्रास झाला, यावर मी आपली सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. विशेषतः आंबेडकर गारगोटीवर आले, त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. ते वेळेत आले आणि बंटी पाटील काय कार्य पावले किती असलं तरी आज ते उपस्थित राहिलेले आहेत. कारण त्याला अनेक कामं आहेत. त्याला मोर्चे काढायचे आहे, त्याला संघर्ष करायचा आहे, त्याला आणि अनेक लोकांना विश्वासात घ्यायचा आहे. आपल्या सर्व शरण साहित्यामध्ये ज्यांनी सहभाग घेतलेला त्या सगळ्यांचा मी मनभावून आभार मानतो, धन्यवाद देतो आणि आपल्याला देतो. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या वतीने शरण साहित्य अध्यासनाच्या लोकार्पण आणि उद्घाटन समारंभाच्या निमित्ताने उपस्थित असणारे आदरणीय नामदार मुश्रीफ साहेब, आदरणीय बंटी पाटील साहेब, नूतन ज्यांच्यावरती जबाबदारी आपण सर्वांनीच दिलेली आहे ते सन्माननीय कुलगुरू रजनीश कामत सर, या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असणारे आपले कुलगुरू ज्योती दादर मॅडम, सन्माननीय तृप्ती करखेटी, विलास शिंदे सर, या सगळ्या कार्यक्रमाच्या संयोजनामध्ये पुढाकार असणाऱ्या सन्मान्य संभाताई असतील, कानसाहेब असतील आणि विशेषतः बसवेश्वर महाराजांच्यावर श्रद्धा ठेवणारा सर्व समाज जिल्ह्यातला समाज आहे, सगळे समाज बांधव, शिवाजी विद्यापीठाचे सर्व सन्माननीय या ठिकाणी उपस्थित असणारा प्राध्यापक वर्ग, या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व मान्य. खरं तर एवढ्या लवकर एखादा कार्यक्रम होणे हे थोडंसं अवघड असतं, परंतु श्रद्धा असली आणि एखादी गोष्ट करायचीच असेल तर सगळेच कार्यक्रम यशस्वी होतात. मला असं वाटलं होतं की औपचारिक हजेरी लावून मलाही द्यायचं आहे, पण माझ्या अगोदर बंटी पाटील साहेब आले होते. मला असं वाटलं की मुश्रीफ साहेब येतात की नाही मला माहीत नव्हतं, परंतु आपण बघितल्यानंतर मुश्रीफ साहेब सुद्धा अगदी वेळेवरती आले आणि त्याच्याही पलीकडे विद्यापीठ असेल किंवा सगळ्या समाजातले सर्व मान्यवर सुद्धा इथं अतिशय वेळेवरती उपस्थित आहेत. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी पहिल्यांदा बसवेश्वर महाराजांच्या एकूणच कामकाजाला खूप गती देण्यासाठी आणि त्यांचा विचार भविष्य काळातल्या नवीन पिढीसमोर मांडण्यासाठी आज या शिवाजी विद्यापीठामध्ये शरण साहित्य अध्यासन केंद्र ज्याचा लोकार्पण आपण करतोय त्यासाठी मी शुभेच्छा देतो. एक अतिशय चांगल्या पद्धतीचं काम शिवाजी विद्यापीठाच्या माध्यमातून या ठिकाणी जे पूर्वीपासून सुरू आहे त्याला गतिमान करण्यासाठी आजचा कार्यक्रम आणि आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उभा केलेली वास्तू अधिक चांगल्या पद्धतीने काम करेल याची निश्चितपणे आपण सगळेजण हे सगळं बघितल्यानंतर आपल्याला खात्री पटेल एवढं चांगलं काम कॉन्ट्रॅक्टर, इंजिनियर आणि आपल्या सगळ्या विद्यापीठाच्या टीमने केले. अलीकडच्या काळामध्ये या सगळ्या कामकाजाची गती वाढवायची असेल तर एका बाजूला प्रयत्न आणि दुसऱ्या बाजूला त्यांना निधीची आवश्यकता असते आणि मला वाटतं निधीच्या आवश्यकतेसाठी यापूर्वी सन्मान्य मुश्रीफ साहेबांनी या सगळ्या गोष्टींसाठी खूप मेहनत घेऊन काही निधीची उपलब्धता केली आणि साहजिकच स्वतःची बंटी साहेब म्हटले तिचं पुढच्या टप्प्यामध्ये सुद्धा ज्या निधीची आवश्यकता आहे ती निश्चितपणे करण्यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करू आणि आपल्या सर्वांना अपेक्षित असणार शरण साहित्य अध्यासन केंद्र हे केवळ औपचारिकता न राहता त्याचा विचार बसवेश्वर महाराजांचा विचार भविष्य काळात सगळ्यांना प्रेरणा देण्यासाठीचं असणारं उत्तुंग काम आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून करण्यासाठी आपण सगळेच जण पुढे जाऊया अशा पद्धतीची आपल्या सर्वांना मी विनंती करतो. खरं म्हणजे या कार्यक्रमाला येत असताना कुलगुरू निर्णय परंतु विलास शिंदे सर आहे आणि मग मला असा प्रश्न पडतो की एका बाजूला शरण साहित्य केंद्र आहे, शरण साहित्य अध्यासन आहे. परवा माझ्याकडे सगळेच महावीर अध्यासन केंद्राच्या साठी सातत्याने जैन समाजातले समाज बांधव येत आहेत. प्रतापश्री जाधव साहेबांच्या माध्यमातून सातत्याने बाळासाहेब जाधवांच्या गौरव जाधवांच्या एकूणच अध्यासन केंद्राच्या गतिमानतेबद्दल आणि त्यांच्या निधीबद्दलची त्यांची मांडणी होत असते आणि काल सुद्धा शंभूराजे देसाई साहेबांनी
बाळासाहेब देसाईंच्या नावानं असणाऱ्या अध्यासन केंद्राच्या निधीसाठी सुद्धा मान्यता म्हणजे आमच्याकडे मागणी केली. आता अलीकडच्या काळामध्ये ह्या सगळ्या अध्यासन केंद्रांच्या माध्यमातून निधीची उपलब्धता करण्यासाठी आम्ही सर्वच मान्यवर प्रयत्न करतो. परंतु तिथं प्रत्यक्ष त्यांचं काम, त्यांचा विचार आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला सगळ्यांना अपेक्षित असणाऱ्या कामाला गती देण्यासाठी सुद्धा एक नियोजनबद्ध पद्धतीचं काम आपण सगळ्यांनी करणं अपेक्षित आहे. कारण इथं खान साहेब उपस्थित आहेत, सरलाताई उपस्थित आहेत, सगळेच समाजबांधव उपस्थित आहेत. त्यांच्या इथं भावना जोडली. त्या सगळ्यांना असं वाटतं की केवळ शिवाजी विद्यापीठामध्ये एखादी इमारत उभा करण्यापुरते आम्ही मर्यादित नाही, तर या माध्यमातून महाराजांचा विचार नवीन पिढीपर्यंत जायचा पाहिजे. या माध्यमातून गंगोजाधवांचा विचार सगळ्या संपूर्ण नवीन पिढीला कळला पाहिजे. या माध्यमातून भगवान महावीरांचा विचार सगळ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. मला असं वाटतं की त्याबद्दल सुद्धा नवीन कुलगुरूंच्या सूचनेनुसार, मार्गदर्शनानुसार एक चांगल्या पद्धतीचं नियोजन आपण सगळ्यांनी करावं आणि त्या माध्यमातून शिवाजी विद्यापीठ हे समाज घडवण्याचं, शिवाजी विद्यापीठ ही नवीन पिढीला खूप चांगल्या पद्धतीची गती देणार आहे आणि त्याच्याबरोबर या सर्व विचारांना सुद्धा पुढं घेऊन जाणारं विद्यापीठ आहे अशा पद्धतीची ओळख होण्यासाठी आपण सगळेच जण प्रयत्न करूया अशा पद्धतीची विनंती आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो. मनापासून या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या मान्यवरांपासून याचं संयोजन करणाऱ्यांचं सुद्धा आभार मानतो. सर्व समाज बांधवांना शुभेच्छा देतो आणि माझं मनोगत थांबवतो. धन्यवाद.